मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही राजगड किल्ला बघण्यासाठी आलेलो आहे। राजगड किल्ला पुण्यावरून जवळपास 45 ते 50 किलोमीटर आहे। राजगड किल्ला जाण्यासाठी आपल्याला पुण्यावरून त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं लोकेशन गुगलवरती दाखवत नाही। तुम्ही खूप जास्त चक्रावून जाऊ शकता। त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं, पुण्यावरून जर तुम्ही टू व्हीलरने फोर व्हीलर जात असाल तर सर्वात अगोदर तुम्ही पुणे ते डायरेक्ट जे पाली जे गाव आहे त्या ठिकाणी राजगडच्या शेजारी ते लोकेशन तिथे तुम्हाला गुगलवर सर्च करावं लागणार आहे। आणि जो रस्ता आहे हा सिंहगड मार्गे जातो आणि एक रस्ता जो आहे तो आपल्याला मुंबई बेंगलोर मार्गाने पण जाऊ शकतात तुम्ही। त्या ठिकाणाहून जो नसरापूर गाव आहे तिथून 30 किलोमीटर राजगड आहे। मित्रांनो, या ठिकाणी जे लोकेशन आहे राजगड ची माची वगैरे जे त्या ठिकाणी लोकेशन आहे ते या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। आता मी राजगडच्या रोडने जात आहे। या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता एकदम पक्का नाही आहे, रस्ता कच्चा आहे मित्रांनो। त्या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त अडथळे निर्माण होऊ शकतात, त्यामुळे टू व्हीलर फोर व्हीलर तुम्हाला खूप हळूवार चालवावं लागणार आहे आणि वळणाचे रस्ते आहेत। आता मी राजगडच्या या ठिकाणी थांबलेलो आहे आणि माझ्या समोर आहे राजगड। हे बघू शकता तुम्ही, राजगड किल्ल्याचं जे वरचं टोक आहे ते तुम्हाला इथून दिसून येते। आता आम्ही राजगडच्या पायथ्याशी आलो आहे। या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र पुरातत्व विभागाद्वारे इथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। पार्किंगसाठी तुम्हाला टू व्हीलरसाठी 20 रुपये आणि फोर व्हीलरसाठी 40 रुपये द्यावं लागणार आहे। कारण की हे राजगड किल्ल्याचं जे काही पुरातत्व विभाग काम करतात त्याच्यासाठी हे पैसे त्यांनी जोडवण्याचं काम केलेलं आहे। आणि पार्किंगची सुविधा व्यवस्थित आहे। या ठिकाणी पूर्ण लाल माती आहे आणि पुरातत्व विभागासाठी त्या ठिकाणी प्रवेश फी पण इथं देण्यात आलेली आहे। प्रवेश फी 20 रुपये आहे मित्रांनो। आणि पर्यटकांना त्या ठिकाणी सूचना पण देण्यात आलेल्या आहे की तुम्ही स्वतः राजगड चढताना थोडं लक्ष द्या मित्रांनो। तुम्ही जर फिजिकली फिट असाल तरच तुम्ही राजगडला जा, नाहीतर तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही। राजगडला जाण्यासाठी पूर्ण रस्ता मजबूत नाही, कारण की या ठिकाणी पूर्ण दगडाचे रस्ते आहे मित्रांनो आणि जीवघेणे रस्ते आहेत। तुम्ही जर फिजिकली फिट असाल तुम्हाला काहीतरी त्याच्यासोबत किट वगैरे घेऊन जावं लागणार। आता आम्ही अर्धा रस्ता सर केल्यानंतर पूर्ण पर्वत डोंगर चढल्यानंतर या ठिकाणचा नजारा दाखवतोय। पूर्ण हिरवळ या ठिकाणी दिसून येते। रस्ता बघू शकता मित्रांनो। हे जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आले तर पावसाळ्यामध्ये बिलकुलही या डोंगरावरती किंवा या किल्ल्यावरती तुम्ही जाऊ नका। वरती मित्रांनो ज्या ठिकाणी मी आता आलेलो आहे त्या ठिकाणाहून इथं भक्कम पायऱ्यांचं इथं एक रस्ता लागलेला आहे। या ठिकाणी 1-1 फुटाची एक पायरी आहे। इथून मध्यभागावरनं तुम्हाला चढत जावं लागेल। आणि सध्या मी जिथं उभा आहे ते समोरचा जो दिसतोय तो पाली दरवाजा आहे। पाली दरवाजा अजून पण भक्कम स्थितीत उभा आहे मित्रांनो। पुरातत्व विभागाने या पाली दरवाजाचे डागडुजी काम करायला पाहिजे। अजून पण हा पाली दरवाजा वाट बघतोय डागडुजी करण्यासाठी। आणि आता या पाली दरवाजावरून आपण वरती जाणार आहे, जिथून जे मेन दरवाजा आहे। मेन दरवाजा चढण्यासाठी दोन्ही साईडला भिंती भरभक्कम स्वरूपामध्ये उभे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जे बांधकाम केलंय किल्ल्याचं ते अप्रतिम आहे। आणि हेच जे बांधकाम दिसून येते त्यावरून समजतं की आपला राजा काय होता। आपल्या राजाने स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी काय केलंय या ठिकाणी या ठिकाणी त्या ठिकाणी जे मावळे आहेत हे या ठिकाणी आराम करत असत व पहारा देत असत। गडावरती गेल्यानंतर मी तुम्हाला खालची स्थिती दाखवतोय। समोर तोरणा किल्ला आपल्याला दिसतोय आणि आजूबाजूचे गाव पण दिसतोय। ज्या ठिकाणाहून आपण इथून चढून आलो तो रस्ता या ठिकाणाहून तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला दाखवण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हे खूप जास्त अवघड रस्ता आहे मित्रांनो। ट्रॅकर्स भरपूर प्रमाणात येतात पण स्वतःच्या जबाबदारीवर येतात। वरती आल्यानंतर मित्रांनो आपल्याला काहीतरी कुंड, पाण्याचे टाकी या ठिकाणी दिसून येतात। बांधलेले जुन्या काळातले पडके घरं दिसून येतात। या ठिकाणी पाली दरवाजा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। आणि मुख्य म्हणजे की महाराजांनी या किल्ल्याची स्थापना केली। राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती। पुणे शहराच्या नैऋत्येला 48 किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील जे काही ठिकाण आहे मित्रांनो, म्हणजे या बाजूला पूर्ण शेती, डोंगर असे काही भाग आहेत।
की आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. राजगड जे आहे ते खूप पुरातन आहे. या ठिकाणी वरती आल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त पडलेल्या इमारती दिसून येतात. आता फक्त बॅरिकेड्स आणि हे नवीनतम काम आपल्याला इथं थोडीशी दिसून येतात. पण सरकारने खरोखर या किल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आहे असं मला वाटतं. वरती मित्रांनो, बाली किल्ल्याच्या वरती जो भाग आहे त्या ठिकाणी चढण्यासाठी ट्रॅक खूप अवघड ट्रॅक आहे मित्रांनो. त्या ठिकाणी सरकारने थोडंफार तरी काम करायला पाहिजे. पुरातत्व विभाग याकडे दुर्लक्ष करतोय कुठंतरी असं मला वाटतं. या ठिकाणी राजगड किल्ला हा शिवकालीन इतिहासातील महत्त्वाचा डोंगरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी बनण्याचा बहुमान याला मिळाला. गडांचा राजा आणि राजांचा गड असा बहुमान देखील या किल्ल्याला मिळाला. शिवरायांचा अतिशय प्रिय असलेला हा किल्ला आहे. त्यांनी इथे अनेक वर्ष वास्तव्य केले. या किल्ल्याच्या नैसर्गिक रचनेमुळे तो शत्रूला काबीज करणे अतिशय अवघड होते. शिवरायांच्या पत्नी राणी सईबाई यांचे निधन 5 सप्टेंबर 1659 रोजी याच गडावर झाले होते. त्याचबरोबर राजाराम महाराजांचा जन्म देखील याच गडावर झाला. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. समोर जे ट्रॅक आहे मित्रांनो खूप अवघड आहे. सरकारने पुरातत्व खात्याने बॅरिकेड्स केलेले आहेत. हे खूप चांगलं काम केलं आहे. पण चढण्यासाठी अवघड मार्ग आहे. इथून जर थोडासा तोल जरी गेला तर खूप जास्त जीवितहानी होऊ शकते. पर्यटक तरी पण रिस्क घेऊन स्वतःच्या बळावर इथं जाण्याचा प्रयत्न करतात. जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी 26 वर्ष वास्तव्य केले. आता काही पर्यटक खाली उतरण्याचा प्रयत्न करतात आणि काही वरती जाण्याचा प्रयत्न करतात. आणि खरोखर राजगडावर आलेलो आहे. माझ्या मागं जो जिना आहे तो एकदम आपल्या राजवाड्याकडे, छत्रपती शिवरायांच्या राजवाड्याकडे जाण्याचा रस्ता आहे. हा जो रस्ता आहे मित्रांनो त्याची थोडीशी दुरवस्था झालेली आहे. खरंच सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे पाय होता आधी असायचे, ह्याच्यामध्ये हा जिना असायचा मित्रांनो, दगडांनी बांधलेला, आणि याच्या काळामध्ये पूर्ण दुरुस्त झालेले. सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि माझ्या खाली तुम्ही बघू शकता, हे बघा, इथून चढताना किंवा उतरताना ट्रॅकिंग करताना आपल्याला तर ट्रॅकर्सला काही वाटत नाही, पण खरोखर ह्या गडांना दुरुस्ती करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि जे महाराष्ट्राचं पुरातत्व विभाग आहे यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. राजगड किल्ल्याची ऐतिहासिक वाटचाल अनेक वर्णनांनी आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुरुम देवाचा डोंगर म्हणून ओळखला जात होता. याच डोंगरावर मुरुम देवीचे प्राचीन मंदिर आहे, जे किल्ल्याच्या इतिहासात खास स्थान धरते. इसवी सन 1650 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला मोठ्या आदिलशाहीकडून जिंकला होता आणि त्याचे नाव बदलून राजगड केले. या नावातच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आणि किल्ल्याचे अतूट नाते दिसून येते. सर्व महत्त्वाचं सांगायचं झालं, आता मी महाद्वाराकडे आलोय. आणि मित्रांनो, नैसर्गिक सदृढता जर बघितलं, सह्याद्रीच्या पर्वतरांगावर उंचावलेला असलेला हा किल्ला पोहोचण्यासाठी खूपच अवघड आहे. त्याच्या भव्य तटबंदी आणि किल्ल्याच्या जागतिक रचनेमुळे तो शत्रूंना जिंकणे कठीण होते. वास्तुशिल्प जर बघितलं तर किल्ल्याची वास्तुकला प्रभावी आणि चांगल्या प्रकारे नियोजित आहे. मोठ्या बुरुजावर शत्रूवर लक्ष ठेवते येत होती. पाण्याचे तळे आणि धान्य साठवण्याची खुणी किल्ल्याच्या दीर्घकालीन रचनेसाठी उपयुक्त होती. येथे राजगड किल्ला अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांना साक्षीदार आहे. इथे छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाला. महाराणी सैबांनी शेवटचा श्वास याच किल्ल्यावर घेतला. तसंच किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे गुप्तधन आढळल्याच्या अनेक कथा आहेत. मित्रांनो, 2ऱ्या शतकामध्ये चिंचवडचा सातवाहन राजा सिंहदत्त यांनी मुरुमदेवाच्या डोंगरावर अनेक पायाभरणी घातली असे मानले जाते. या काळात किल्ला मुरुमदेव नावाने ओळखला जात होता. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती जे पराक्रम केलाय, 26 ते 27 वर्ष महाराजांनी हा गड राजधानी म्हणून घोषित केला होता. त्यानंतर त्यांनी राजगड नंतर रायगडला ते स्थानापन्न झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याचा राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास सांगायचा झाला तर अंगावरती अजून पण काटा येतो. आणि सर्वात वरती म्हणजे महादरवाजा पूर्ण केल्यानंतर, बालेकिल्ला पूर्ण केल्यानंतर वरती एक टाके आढळते आणि ब्रह्मेश्वर नावाचे शिवकालीन महादेवाचे मंदिर सुद्धा या ठिकाणी आहे. आणि सुवेळा माची, किल्ल्याची पहिली माची म्हणजे सुवेळा माची. येथे जलनिर्माण तळी, शस्त्रास्त्रे ठेवण्याची कोटी आणि महाद्वार असते. येथून डोंगरदऱ्याचे मनमोहक दृश्य दिसतात.
आणि पद्मावती माची मित्रांनो महादरवाजा चढ केल्यानंतर आपल्याला दिसतो. दुसरी माची म्हणजे पद्मावती माची. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी सध्या राजगड किल्ल्यावरती सर्वात उंच ठिकाणावर आलो. माझ्या पाठीमागे हे तळं दिसतंय मित्रांनो. तळे हे पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी वापर करण्यात येत होता. पाणी अजून पण काळेशार आहे आणि एवढ्या वरती ठिकाणावर पाणी आले कुठून, हे मुख्य प्रश्न आहे. या पाण्याचं तळं हे छत्रपती शिवराय आणि जे सैनिक असायचे, मावळे असायचे, हे ते पाणी पिण्यासाठी वापरत असत. आणि आजच्या काळामध्ये हे आपल्याला वरती दिसून येतं. खूप मोठं अहोभाग्य आहे आमचं की आम्ही या ठिकाणी येऊन या किल्ल्याला पदस्पर्श लागलेला छत्रपती शिवरायांचा आम्ही खूप जास्त भाग झालो आहे. आणि माझ्या या बाजूला एक ब्रह्मेश्वर महादेवाचं मंदिर आहे. एक छोट्या स्वरूपामध्ये मंदिर आहे, दगडाने बांधकाम झालेलं आहे या ठिकाणी. त्याच्या खाली एक तळ आहे. आणि माझ्या थोड्या बाजूला बघू शकता तुम्ही, हे जे आहे इतर या ठिकाणी त्या शिवकालीन बाजारपेठ भरायच्या. त्या ठिकाणी भाजीपाला असो किंवा कुठल्याही प्रकारचे कडधान्य असो, या ठिकाणी ते विक्रीला आणत असत. आणि जे त्या काळातले जे लोक असायचे, मावळे असायचे, ते खरेदी करत असत. आणि माझ्या समोर चा भाग आहे, या ठिकाणी येऊन तुम्हाला तोरणा किल्ला दिसतो. तुम्ही बघू शकता, हा माझ्या हाताकडे तुम्ही बघू शकता, हा आहे तोरणा किल्ला. इथून जवळच आहे मित्रांनो, जास्त अंतर नाही तोरणा किल्ल्याचं. छत्रपती शिवरायांनी हे दोन्ही किल्ले सोबतच जिंकले होते आदिलशाहीकडनं. आणि या बाजूला आपल्याला रायगड दिसून येतो. मित्रांनो, या काळामध्ये जर या किल्ल्यांच्या भटकंती तुम्ही करत असाल तर तुम्ही खूप जास्त नशीबवान आहात. पुढच्या कालखंडामध्ये याचा विकास होईल किंवा नाही होईल ते आपण तर बघणारच आहोत. आणि या बाजूला मित्रांनो, इथून आपल्याला सिंहगड दिसतो. तुम्ही बघू शकता, वरती 2 टावर असलेला जो किल्ला आहे तो सिंहगड आहे. त्या ठिकाणी वर जाऊन आपण ब्लॉक तयार केला होता. आणि या किल्ल्यावरती बसूनच जो राजगड किल्ला आहे, त्या ठिकाणी महासाहेब जिजाऊ माता यांच्या समोर व छत्रपती शिवरायांसमोर बसून सरदार तानाजी मालुसरे यांनी शपथ घेतली होती की आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. तर आम्ही अहोभाग्य आमचं की आम्ही या ठिकाणी आलो. माझं नशीब चांगलं की मी या ठिकाणी येऊन या किल्ल्याला बघतोय या क्षणामध्ये. कारण की पुढच्या कालखंडामध्ये आम्ही असो किंवा नसो, पण किल्ले आमच्या पुढच्या पिढीला नक्की बघायला मिळाले पाहिजे, हेच आमची एक आशा आहे. आणि किल्ल्याचा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. आणि छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये हे किल्ले खूप जास्त आपत होते मित्रांनो. मात्र सन 1646 ते 1647 या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठ्या सुरू केले. त्या डोंगरास 3 सोंडा किंवा माच्या होत्या, त्यास ती तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. 3 माचांना सुवेळा, संजीवनी, पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेंडबारे नावाचा गाव होता. तिथे रान फार होते. त्या ठिकाणी फार्मसी, आंब्याची झाडे लावून पेट बसवली व तिथे नाव शिवापूर असते ठेवले. मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, हे राजवाड्याचं स्वरूप आहे. माझ्या मागे राजवाडा राजवाडा आता दिसून येतच नाही मित्रांनो. छत्रपती शिवरायांचा फक्त त्या ठिकाणी झेंडा लावलेला दिसतो. महाराष्ट्र पुरातन विभाग या ठिकाणी दुर्लक्ष करतंय, असं कुठंतरी मला असं वाटतंय. महाराष्ट्र सरकार फक्त राजकारणामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव वापरतं, पण या किल्ल्याची अवस्था बघा. माझ्या पाठीमागं खरंच ही खूप जास्त दयनीय विकट व्यवस्था दिसून येते. खरंच महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे, मला असं वाटतं. कारण की आम्ही जरी एकदा आलो असेल मित्रांनो, पण या ठिकाणी हजारो लोक येतात. खरंच या ठिकाणी डागडुजीकरणाचं काम करायला पाहिजे. आणि हे या ठिकाणाहून, राजवाड्याच्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी बसून ते राहत असत. त्यांचा राजवाडा या ठिकाणी आहे, त्यांची सभा या ठिकाणी भरत असत. आणि हेच ते ठिकाण आहे, सर्वात उंच ठिकाण आहे राजगडाचं. आणि इथून मी तुम्हाला समोरचं दृश्य दाखवणार आहे. हे जो एरिया आहे, हा परिसर आहे, पूर्ण भक्कम झालेला आहे. आणि इथून खाली जवळपास 1346 किलोमीटरचं अंतर आहे समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची. इथून खाली जर पडलं तर कदाचित आपले हाडं पण सापडणार नाही. या ठिकाणी भरपूर जास्त माचा आहे. आणि माझ्या पाठीमागे कोणता किल्ला आहे हे मी तुम्हाला दाखवणार, पण महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जर छत्रपती शिवरायांचे राजवाडेच राहिले नाही
तर आमच्या पुढच्या पिढीला आम्ही काय दाखवू आणि सरकार फक्त आपलं रोट्या आणि भाकरीच भासतंय असं मला वाटतं. हे याचं जे बांधकाम झालेलं आहे त्या काळामध्ये जवळपास 250 ते 300 वर्ष होऊन गेलेत. तर सरकारने याकडे लक्ष देणं बंद केलं आहे आता, कारण की सरकारकडे पैसा असून पण काही फायदा नाही. फक्त पैसा हा नागरिकांकडून घ्यायचा आणि खर्च करायचा, बस एवढं सरकारचं एक हे आहे. आता इथून खाली बघू शकता, या ठिकाणी आपल्याला तळे दिसतात. हे पिण्याच्या पाण्याचे तळे आहे, बुरुज आहे मित्रांनो, आणि माची आहे. संजीवनी माचीकडे जाण्याचा मार्ग माझ्या पाठीमागे आहे. आणि आजूबाजूला जो परिसर आहे पूर्ण धुक्याचा परिसर दिसतोय. म्हणजे आजूबाजूचे डोंगर रांगा फक्त आपल्याला दिसून येतात. आणि हे बघा या ठिकाणी इथून तुम्ही बघू शकता, हे बघा या ठिकाणी पूर्ण पाण्याचा परिसर आहे पाठीमागं. तलाव, नदी, हे या ठिकाणी या मार्गाने सुद्धा छत्रपती शिवराय लवकरात लवकर आपला मार्ग आहे तो लवकर काबीज करत असत. पण राजवाड्याची झालेली बिकट अवस्था बघून खूप जास्त वाईट वाटतं. खरंच म्हणजे की आजच्या काळामध्ये सरकारने इकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि सरकार जर लक्ष देत नसेल तर खरोखर एखादी संस्थांनी या ठिकाणी उभं राहून या ठिकाणचं काम करायला पाहिजे, मला असं वाटतं. किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे 12 किल्ले ठेवले. 12 किल्ल्यामध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड याचा समावेश होता. सभासद बकरीतील उल्लेख खालीलप्रमाणे आहे की 27 किल्ले ताबरास दिले. निशाणे चढविली. वरकड, राजगड व कोट मोरोपंत पेशव, निलोपंत मुजुमदार, नेताजी पालकर, सरनौबत असे मातोश्रींच्या हवाली केले. आपणही दिल्लीस जावे, बादशाही भेट घ्यावी असा करार केला. शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून निवडक लोकशाहींनी 12 सप्टेंबर 1666 राजगडाला सुखरूप पोहोचले. 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजगडावर राजारामांचा जन्म झाला. श्रीगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यास राजगडावरून 1670 मध्ये पाठविले. सन